साठेंना भारत रत्न पुरस्कार कोण म्हणतो देत हे हलगीनाद आंदोलन नसून जातीवादी केंद्र सरकारच्या कानापर्यंत आवाज पोचावा। आजपर्यंत माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकदा लेखी आणि तोंडी शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही मागणी केलेली आहे, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून। मात्र हे जातीवादी सरकार 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठेंची महती आणि अण्णाभाऊ साठेंची ख्याती ही चाय विकणाऱ्याला काय कळणार आहे। त्यामुळे चाय विकणाऱ्याच्या कानापर्यंत हा आवाज पोचावा म्हणून आरपीआय सातारा जिल्ह्याने हे डपावर थाप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तू केंद्र सरकारचा बाप ही मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केलेली आहे। अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार भेटावा म्हणून हे आम्ही लक्ष वेधण्याचं काम करण्यासाठी डपावर थाप हलगीनाद आंदोलन केलेलं आहे। खरं म्हटलं तर भारतरत्न पुरस्काराचा चोथा या केंद्र सरकारने केलेला आहे। भारतरत्न पुरस्कार याला दिला जातो की ज्यानं देशाचं नाव अख्ख्या जगभर केलेलं आहे, मात्र त्या बदल्यात 1 रुपयाही घेतलेला नाही। आता सचिन तेंडुलकरनं भारत देशाचं नाव जगभर केलं, मात्र कोट्यावधी रुपये घेतले। लता मंगेशकरनं गाणं गाऊन त्यांचं नाव भारत देशाचं जगभर केलं, करोडो रुपये घेतले। मात्र साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, कथा, कादंबऱ्या, पक्कड हे सगळं 7 समुद्रापार जगभर प्रसिद्ध करूनही 1 रुपयाचं सुद्धा मानधन घेतलेलं नाही। त्याच पद्धतीनं भारतीय राज्यघटना लिहिणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती केली म्हणून 1 रुपया घेतलेला नाही। तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला या केंद्र सरकारनं 34 वर्ष लावली आणि अण्णाभाऊ साठेंना आज अखेर हा भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही, मात्र सचिन तेंडुलकरला दिला जातो। ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रस्थानी होते त्यावेळेला सचिन तेंडुलकरला त्याच्या चेटीची नाडी बांधता येत नव्हती। मात्र सचिन तेंडुलकर हा उच्चवर्णीय आहे म्हणून त्याला पुरस्कार दिला जातो आणि अण्णाभाऊ साठे हा मांग आहे म्हणून पुरस्कार दिला जात नाही। त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध हा नोंदवून लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या ही मागणी सातारा जिल्ह्याच्या वतीनं, सगळ्या आघाड्यांच्या वतीनं, तालुकाध्यक्षांच्या वतीनं, युवक तालुकाध्यक्ष, महिला आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, मुस्लिम आघाडी, कामगार आघाडी, युवती आघाडी या सगळ्या आघाड्यांच्या वतीनं केंद्र सरकारकडे केलेली आहे। ऑगस्टच्या अगोदर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार घोषित केला नाही तर 16 ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलन तीव्र केलं जाईल याची नोंद केंद्र सरकारनं चायवाल्यानं घ्यावी हे निवेदन करतो। राजा घेतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय। एका हिंदू पोराला तो बजरंग दलाचा आहे का RSSचा आहे याच्याशी आम्हाला काडी मात्र घेणं देणं नाही। आम्ही विचारांची लढाई विचारानं लढणारे कार्यकर्ते आहोत। मुद्द्यांची लढाई मुद्द्यानं लढली पाहिजे, गुद्द्यानं लढली नाही पाहिजे। त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा भर रस्त्यामध्ये मर्डर केला तो मुसलमान, तो भारतीय मुसलमान आहे का? या असल्या हरामखोर मुसलमानाला आम्ही भारतीय मुसलमान मानायला तयार नाही। ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची जी मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे, या मागणीला विश्व हिंदू परिषदेचा संपूर्ण पाठिंबा आहे। आणि या आंदोलनामध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद ही रिपब्लिकन पार्टीची खंबीरपणे उभी आहे। हे सगळे हिंदू म्हणून आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू आणि या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे। या आंदोलनामध्ये जे काय आंदोलन रिपब्लिकन पार्टी पुकारेल त्यासाठी आम्ही संपूर्ण बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद त्यांना पाठिंबा सक्रिय देऊ।